गुलाबजामुन तर प्रत्येकजण आवडीनं खातं. तसंच मी पण इथं छान असे गुलाबजामुन बनवले आहेत, अगदी मऊ मऊ आणि रसरशीत. आणि हे गुलाबजामुन आहेत रव्याचे. हो बरोबर ऐकलं, हे रव्याचेच आहे. तर एकदम मस्त असे झालेले आहेत, मऊ आणि आतमध्ये पण खूप सारे असे छान मऊ झालेले आहेत आणि पाक पण आपला आतपर्यंत गेलेला आहे. तर हे आहेत रव्याचे. तर चला कसे बनवायचे हे पटापट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर घेतलेली आहेत, 1 मोठी वाटी भरून दूध घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. अगदी घरचे साहित्य वापरूनच आपण गुलाबजामुन बनवू शकतो. जास्त काही आपल्याला जास्त वस्तूची काही गरज पडत नाही. एकदम कमी साहित्यामध्येच आपण गुलाबजामुन बनवू शकतो. तरी ते सगळ्यात अगोदर मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आणि ते तूप आपल्याला थोडंसं नॉर्मल गरम करायचं आहे आणि त्यातच आपल्याला ॲड करायचं आहे दूध. तर बघू शकता, दूध पावडरची पण काहीच गरज पडत नाही आपल्याला, आपण दूधच घेऊ शकतो. दुधाने पण खूप छान असे होतात, खूप छान होतात. तर आपल्याला हे दूध जास्त गरम पण करायचं नाही आहे, एकदम नॉर्मल गरम करायचं आहे. आणि त्यामध्ये मग गरम झाल्याच्या नंतर मग आपल्याला टाकायचा आहे त्यात रवा. आणि बघू शकता तुम्ही, तर रवा टाकायचा आहे. तर मी इथं 1 वाटीपेक्षा थोडासा कमी टाकलेला आहे, तर तो खूपच झाला होता, तर त्यामुळे मग थोडासा मी कमी करून ठेवला. आणि त्यानंतर आपल्याला हे मस्त हलवून घ्यायचं आहे सगळं. थोडंसं गॅस बंद करून आपल्याला हे हलवायचं आहे, आपल्याला भाजून द्यायचं नाही आहे बिलकुल पण. तर अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे सारखं हलवत राहायचं आहे, कारण की त्यात गाठी झाल्या नाही पाहिजे. तर त्यामुळं इथं हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हलवून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. आणि थंड होईपर्यंत याला 5 मिनटं ठेवायचं आहे. आणि थंड झाल्याच्यानंतर मस्तपैकी आपण जसं चपात्याचं पीठ मळून घेतो किंवा आपण नॉर्मल गुलाबजामुनचं पीठ जसं मळून घेतो, तसं आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता, एकदम गुलाबजामुनच्या पिठासारखं झालेलं आहे, एकदम नॉर्मल, एकदम मऊ झालं आहे आणि एकदम चिकट झालेलं आहे. खूप छान असं होतं, अगदी जास्त काही कष्ट लागत नाही, एकदम मऊ आणि नरम होतं. तर आपल्याला अशा पद्धतीनं त्याला जरा जास्त जोर लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि फायनली मळून घेतल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही, किती छान असं आपलं इथं पीठ इथं तयार आहे गुलाबजामुनसाठी, एकदम परफेक्ट. आणि त्यानंतर मग मस्त असे गोल गोल आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे. तर बघू शकता मी इथं मोठेच बनवत आहे. तर अशा पद्धतीनं एकदम नॉर्मल, जास्त काही कष्ट पण लागत नाही याला, पण एकदम नॉर्मल असले की नॉर्मल आपल्या याच्यासारखेच गोल गोल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि फायनली आपले इथे सगळे गुलाबजामुन तयार आहेत. आणि तुम्ही बघू शकता, एवढ्या साऱ्या पिठाचे खूप सारे असे गुलाबजामुन इथं तयार झालेले आहेत, मस्त झालेले आहेत, गोल गोल आणि मस्त असे तयार झाले आहेत खूप सारे. आता आपल्याला इथं पाक बनवायचा आहे. तर इथं पाक बनवायला मी घेतले आहे ते 1 ग्लास पाणी. तर मला जास्त पाक बनवायचं नाही आहे, कारण की पाक जास्त उरत नाही, म्हणजे मला एकदम सुके बनवायचे आहे, जास्त हे नाही बनवायचे जास्त पाकाचे. कारण की आपण गुलाबजामुन खातो, नंतर तो पाक तसंच टाकून दिलं जातं, तो कोण खात पण नाही, किंवा गुलाबजामुनसोबत पण जास्त काही खात नाही. आणि त्यामुळे मग मी एकदम सुके बनवत आहे. तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास घेतलेला आहे आणि 1 ग्लास पाणी आणि 1 ग्लास साखर टाकलेली आहे, 1 वाटीभर. त्यानंतर इकडं कढई ठेवली आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून ते पण आपल्याला नॉर्मल गरम करून यात सगळे गुलाबजामुन आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. एकदम फुल गॅस करायचा नाही आहे, एकदम मंद आचेवर आपल्याला इथं हे करायचं आहे, गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. इथं मी खूप सारं तेल टाकलं होतं, त्यामुळे मी तर खूप सारे गुलाबजामुन एकदाच तळून घेत आहे. जास्त तेल टाकलं, तुम्ही थोडेसे पण तळून घेऊ शकता. तर मी तर जास्त तेल टाकलं होतं आणि त्यामुळे मी जास्तच तळून घेत आहे. आणि गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे, जास्त फुल गॅसवर अजिबात तळायचे नाही, मग जास्त फुल गॅसवर तळले की ते वरूनच भाजले जाते, आतमधून कच्चेच राहत्या. आणि इकडं आपलं पाक पण तयार होत आहे. तर गुलाबजामुनला जरा वेळच लागतो, तर
तोपर्यंत इकडं आपलं पाक पण तयार होतं. आणि बघू शकता एका साईडनं पलटी मारलेली आहेत, एका साईडनं खूप छान असे झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडनं पण तळून घेतलेले आहेत. एकदम छान कलर आलेला आहे. आणि मी जास्त लाल भाजत नाही आहे याला, थोडेसे नॉर्मल तसेच ठेवत आहे. जास्त लाल भाजले की मग ते थोडेसे वेगळे लागतात. आणि मस्तपैकी फायनली मी तर काढून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत, खूप छान असे झालेले आहेत, एकदम कडक आणि क्रिस्पी झालेले आहेत. आणि त्यानंतर मी राहिलेले गुलाबजामुन ते पण तळून घेतले आणि ते पण आपले सगळे तळून झालेले आहेत, एकदम परफेक्ट असे तळून झालेले आहेत. थोडासा वेळ लागतो तळायला पण खूप छान होतात. त्यानंतर मी पाक बनवून घेतला आणि त्या पाकामध्ये मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याला एकदम 10 मिनटं ठेवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम 10 मिनटाच्या नंतर किती एकदम मुरलेला आहे पाक, सगळं आपलं गुलाबजामुन शोषून घेतलेलं आहेत आणि आपले मऊ मऊ रसरशीत गुलाबजामुन इथं तयार आहेत. तर मग वाटले ना छान रव्याचे गुलाबजामुन, तर एकदा नक्की करून बघा, एकदम छान असे होतात. तर आपल्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वस्त खा आणि मस्त राहा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.